तर वळूयात पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे। बदलापूर एन्काउंटर प्रकरणानंतर मुंबईमध्ये अनेक ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांचे फलक लावण्यात आले होते। या फलकावरती बदलापुरा असा उल्लेख करण्यात आलाय। अनेक फलकांवरती पक्षाचं नाव लिहिलेलं नाहीये। देवेंद्र फडणवीस यांचा मात्र हाती बंदूक असलेला एक फोटो या फलकावरती छापण्यात आलाय। काही ठिकाणी भाजपनं महाविकास आघाडीला लक्ष्य करणारे ही फलक लावलेले आहेत। महाविकास आघाडीच्या काळात पोलीस सरकारसाठी पैसे गोळा करायचं आणि आता पोलीस जनतेचं रक्षण करतात असा मजकूर काही फलकांवरती पाहायला मिळालाय। अधिक माहिती घेऊयात। महेश बागल आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। महेश, अतिशय सूचक अशा स्वरूपाचा हा फलक लावण्यात आलेला आहे, मात्र कोणत्याही पक्षाचं नाव लिहिलेलं नाहीये, केवळ हाती बंदूक असलेले हे दोन फोटो। नक्कीच बदलापूरमध्ये शाळेत अल्पवयीन मुलींच्या लैंगिक अत्याचारानंतर दीड महिना आरोपीला अटक केलं, तर दीड महिन्यानंतर आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काउंटरमध्ये खात्मा करण्यात आलेला होता। पोलिसांनी संरक्षणासाठी त्याचा एन्काउंटर केला होता आणि त्यानंतर बऱ्याच ठिकाणी पेढे वाटले गेले, फटाके फोडण्यात आले होते। मात्र आता मुंबईतल्या काही परिसरामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पोस्टर लागलेले आहेत आणि ज्याच्यामध्ये आपल्याला दिसतंय की बदलापुरा असं लिहिण्यात आलेलं आहे त्या पोस्टरवर आणि देवेंद्र फडणवीस यांच्या हातात एक पिस्तूल सुद्धा पाहायला मिळत आहे। मुंबईतल्या बऱ्याच ठिकाणी असे पोस्टर लागलेले आहेत आणि या ठिकाणी हे पोस्टर कोणी लावलेत हे मात्र अद्याप कळू शकलेलं नाहीये, कारण या पोस्टरवर कुठल्याही पक्षाचं किंवा कुठल्याही व्यक्तीचं नाव लिहिण्यात आलेलं नाहीये। एकंदरीत पाहता एन्काउंटर झाल्यानंतर या संदर्भात विरोधी पक्षाकडून मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती। या संदर्भात चौकशी करण्यात यावी आणि पोलिसांच्या एकंदरीत कारवाईवर संशय निर्माण करण्यात आलेला होता। मात्र त्यानंतर सोशल मीडिया असेल किंवा रस्त्यावरील बॅनरबाजी असेल, या ठिकाणी जो एन्काउंटर करण्यात आला होता त्या संदर्भात पोस्टरबाजी होताना आपल्याला पाहायला मिळते आणि कुठे ना कुठेतरी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भातली पोस्टरबाजी आहे बदलापुरा असं या पोस्टरच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी महेश। तर एकीकडे आपण पाहिलं होतं शिंदे शाही असं म्हणत काल शिंदे सरकारचं सुद्धा कौतुक करण्यात आलेलं होतं आणि त्याचबरोबरीनं आता बदलापुरा असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांच्या काही समर्थकांनीही लावलेले फलक आहेत, मात्र कोणाचंही नाव अथवा पक्षाचं नाव छापलेलं नाहीये।